Recording in progress. ठीक है। सो आज हम लोग देखेंगे एक बहुत इंपॉर्टेंट रिलेशनशिप बिटवीन प्राइस एंड वॉल्यूम। ठीक है। प्राइस एंड वॉल्यूम याचं रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? सो इधर इट टेल्स यू वेदर द ट्रेंड इज स्ट्रॉंग और नॉट स्ट्रॉंग. ठीक आहे. जर आपण फॉलिंग मार्केटमध्ये बघितलं तर व्हॉल्यूम जास्त दिसणार. रायझिंग मार्केट असेल, स्ट्रॉंग आहे, तर व्हॉल्यूम जास्त दिसणार. नसेल तर मग इट्स जस्ट अ स्मॉल अपमूव, मॅनिप्युलेशन आहे किंवा थोडस दिखावा आहे आणि खाली पडायचा स्टोरी. ठीक आहे. प्राइस अँड व्हॉल्यूम प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. व्हॉल्यूम अनालाइज करायचे पण वेगवेगळ्या पद्धती. ठीक आहे. सेकंड एक वेगळी पद्धत आपण बघू. फर्स्ट एक बेसिक बघू, नंतर मग सेकंड पद्धत बघू. ठीक आहे. सो जेव्हा आपण प्राइस अँड व्हॉल्यूमचं अनालिसिस करतो, पीव्ही अनालिसिस किंवा व्हीपी अनालिसिस बोलतो, तर त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह हे आहे टू फाइंड आउट वेदर देर इज अ स्ट्रॉंग ट्रेंड और अ वीक ट्रेंड. ठीक आहे. वीक ट्रेंड म्हणजे बेरिश ट्रेंड नाही म्हणत आहे, बट वरती जाणारा ट्रेंड पण ज्याच्यात व्हॉल्युम्स कमी आहेत, तर आय विल कन्सिडर दॅट इज अ वीक ट्रेंड. सो स्ट्रॉंग ट्रेंड मध्ये व्हॉल्युम्स विल बी हाय आणि वीक ट्रेंड मध्ये व्हॉल्युम्स विल बी लो. ठीक आहे. व्हॉल्युम्स कॅन बी मॅनिप्युलेटेड. व्हॉल्युम्स जर आता सपोज मी आणि निशांत बाय आणि सेल करतोय, त्यांनी श्रीकृष्ण सरांना विकला, त्यांनी मॅडमला विकला. सो जेव्हा एकमेकांमध्ये आपण फिरवत बसलो तरी व्हॉल्यूम वाढू शकतो, पण इव्हेंच्युअली कुठे जात नाही. त्यांनी प्राइस पण चेंज होते, व्हॉल्यूम पण चेंज होते. मी 100ला विकला, 100 वरनं 110ला विकला, 110 वरनं 120ला विकला, 120 वरनं परत मला 130ला आला. करेक्ट. कोणी मध्ये बनवले नाही पैसे, नेट नेट फक्त प्राइजेस वरती गेले. ठीक आहे. तर ते व्हॉल्यूम स्पाइकअप पण होऊ शकते. नॉर्मली ते स्मॉलर कंपनीज मध्ये होते. लार्ज कॅप कंपनीजला एवढी मुवमेंटची स्कोप नाहीये, राईट? बिकॉज लार्ज कॅपला जर तेवढी प्राइस मूव्ह करायची, तेवढे व्हॉल्यूम जर मूव्ह करायचे, तर खूप पैसे लागणार. टॉप 100 टॉप 200 स्टॉक्सला मुवमेंट एवढा इझी नाहीये व्हॉल्यूम. राईट. जिकडे लिक्विडिटी नसते, जिकडे कमी आहे व्हॉल्यूम्स, तिकडे असं पॉसिबल आहे. सर्क्युलर ट्रेडिंग बोलतो आपण ह्याला. सर्क्युलर ट्रेडिंग नॉर्मली लार्ज कंपनीज मध्ये आहे. सो त्याच्यामुळे व्हॉल्यूम जर आपण एनिवेज आपण ट्रेड करतोय आता सध्या, तर निफ्टी 100 निफ्टी 200च ट्रेडिंग आहे. सो त्याच्यामुळे व्हॉल्यूम्सला आपण घेऊन घाबरायची गरज नाही. व्हॉल्यूम्स नॉर्मली विल बी ट्रू. ठीक आहे. सो इफ इट इज अन अप ट्रेंड, आपण व्हेरिएशन बघूया काय काय होतात त्याच्यात. प्राइस मूविंग अप, ठीक आहे, व्हॉल्यूम मूविंग अप, it is a sign, good sign that it is bullish. Strongly bullish. Price moving up, volume being sideways or falling, it is a sign of a weak bullish trend. Bullish आहे, prices वर जात आहेत, therefore it is bullish, पण it is a weak bullish trend. शूज बाय करायचे, शूज गाड्या जात नाही. ठीक आहे. Progress.
ठीक है. सो प्राइस ऊपर जा रहा है, वॉल्यूम ऊपर जा रहा है, इज अ स्ट्रॉन्ग बुलिश. प्राइस ऊपर जा रहा है, वॉल्यूम साइडवेज या फिर गिर रहा है, वॉल्यूम इतना नहीं बढ़ रहा है, तो हम लोग बोलेंगे कि अगर कोई सेलर आ गया तो अचानक से प्राइसेस गिर सकते हैं. बुलिश है लेकिन वीक बुलिश स्ट्रक्चर है, कॉशियसली बाय करना है. तीसरा सिनेरियो है जहां पे प्राइस फॉल हो रहा है, वॉल्यूम फॉल हो रहा है, राइज हो रहा है, राइज हो रहा है, तो हम लोग बोलेंगे स्ट्रॉन्ग बेरिश ट्रेंड. वॉल्यूम डिटरमाइन कर रहा है स्ट्रॉन्ग है कि नहीं. ठीक है, इधर भी देखो वॉल्यूम बढ़ा तो हम लोग बोल रहे स्ट्रॉन्ग बुलिश. वॉल्यूम जहां पे घटा तो वीक बुल. तो वीक एंड स्ट्रॉन्ग डिपेंड्स ऑन दैट वॉल्यूम. बुलिश या बेरिश प्राइस बता रहा है, तो दोनों का कॉम्बिनेशन है. ठीक है, प्राइस गिर रहा है मगर वॉल्यूम भी गिर रहा है, तो हम लोग बोलेंगे वीक बेरिश. ठीक है, वीक बेरिश ट्रेंड है जिसको हम लोग इस तरह से एनालाइज करेंगे. जे जे आपण या प्रकारे बघणार की प्राइस फॉल होते आणि व्हॉल्यूम पण फॉल होते. अचानक जर कोण बायर झाले तर जे बेरिश लोक आहेत ते लगेच आउट होणार मार्केट, स्टॉप लॉसेस हिट होणार, लगेच आउट होणार. बिकॉज ऑफ दॅट वीक बेरिश ट्रेंड आहे. शॉर्टिंग करायची ऑपॉर्च्युनिटी मिळते तर शक्यतो अवॉइड. राईट, लेट इट रिव्हर्स किंवा लेट इट स्टार्ट विथ मोर व्हॉल्यूम, लेट इट शो मोर प्राइस ऍक्शन, ट्रेड घ्या बट स्मॉल क्वांटिटीज ट्रेड. वीक ट्रेड मध्ये लार्ज क्वांटिटीज ट्रेड नाही करायचे. नॉर्मली जर सपोज 100 शेअर्स तुम्ही ट्रेड करता तर कन्सिडर की फक्त 50 शेअर्स किंवा 10 शेअर्स ट्रेड करा, 25 शेअर्स ट्रेड. स्ट्रॉंग ट्रेड मध्ये व्हॉल्यूम जास्त असेल चालेल, क्वांटिटी जास्त चालेल, बिकॉज दॅट इज ट्रेंड डिरेक्शन. जर ऑपॉर्च्युनिटी मिळते तर का नाही ट्रेड करत. ठीक आहे. सो जे आता रिसेंट अप मूव्ह झालेत त्याचे आपण व्हॉल्यूम्स बघून एकदा त्याचे अनालिसिस करूया आणि समजूया की काय होतं. इंडिकेटर मध्ये गेलो, व्हॉल्यूम्स ऍड केले. ठीक आहे, काल एचडीएफसी मध्ये अपमूव्ह का आली, कारण फॉरेन फंड्स बाईंग करायला लागले. सो लेट्स लुक ॲट व्हॉल्यूम फॉर एचडीएफसी. खरंच व्हॉल्यूम वाढलाय का, वेदर इट इज अ एक्सपेक्टेड अपसाइड, वेदर इट इज अ स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड, ते बघूया. हो गया एचडीएफसी ना फोर्थ पे ना, वही ढूंढ रहा हूँ मैं. ठीक है, वॉल्यूम अचानक से कल लास्ट में बढ़ गया, अग्रेसिवली बढ़ गया, तो विच इज एन इंडिकेशन कि थोड़ा बाइंग ज्यादा है. वॉल्यूम अप है, वॉल्यूम वर गेलाय, प्राइस पण वर गेली आहे. प्राइस वर भले ती डोजी क्लोज झाली आहे, बट फ्रॉम प्रीवियस क्लोज इट हॅज गॉन अप. सो प्राइस हॅज गॉन अप, वॉल्यूम हॅज गॉन अप, इट इज अ स्ट्रॉंग बुलिश. आज भले ते खाली करेक्शन आली आहे, बट वी नो दॅट देर आर बायर्स हु आर सिटिंग हिअर. करेक्ट, एक इकडे डिमांड झोन बनलाय, बिकॉज जेव्हा त्यामुळे जेव्हा प्राइस खालच्या लेवलला येते वी विल कन्सिडर दॅट एज अ गुड बाईंग पॉईंट. आता हा जो प्राइस व्हॉल्यूमचा रेशिओ बनला आहे, इक्वेशन बनली आहे, इट हॅज कम एट अ कॉस्ट ऑफ अ रेजिस्टन्स. इकडे रेजिस्टन्स नसता तर चान्सेस होते की एवढं सेलिंग नसते आधी, कारण इकडे सेलर्स बसलेले आहेत किंवा सेल करायला ऑपॉर्च्युनिटी बघणारे लोक बसलेले आहेत. देअरफोर ऍट दिस पॉइंट इट इज अ कॉन्ट्रडिक्शन. जर रेजिस्टन्स नसता, प्राइस इन्क्रीज आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज आहे, स्ट्रॉंग बुलिश आहे, क्वांटिटी जास्त नाही ट्रेड करू शकता. बट बिकॉज रेजिस्टन्स जवळ आहे, राईट, नेक्स्ट कॅन्डेल मध्ये हा व्हॉल्यूम जास्त नाहीये, सो देअरफोर इट इज बिग बेरिश. चान्सेस आहेत की जेव्हा इकडनं रिव्हर्सल होईल तर शार्प अपसाइड पण येईल.
पॉइंट समजलाय मी काय विचारला. सेलर झाले, व्हॉल्युम्स एवढे नाही वाढले. व्हॉल्युम्स बघाल तर हार्डली काहीतरी आहे. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दॅट आज पार्टिसिपेशन नाहीये. जे काय थोडेफार सेलर झाले त्यांनी प्राइसेस मूव्ह केले. बट जर प्राइस इकडनं रिव्हर्स झाली तर ते सेलर्स थोडेच आहेत, बायर्स परत जास्त आले तर प्राइसेस फास्ट मूव्ह होऊ शकते. सो देर इज अ स्कोप फॉर अपसाइड, गुड अपसाइड, प्रोव्हाइडेड रिव्हर्सल. या कॅन्डलने आपल्याला दाखवलं बेरिश ट्रेंड आहे. बेरिश मध्ये आपण बाय नाही करत नॉर्मली. रिव्हर्सल दाखवून द्या मग बाय, ट्रेंड चेंज होऊन द्या मग बाय. ठीक आहे. बट इवन इफ यू आर कन्सिडरिंग टू टेक अ रिस्क की मी ट्रेंडच्या ऑपोजिट जाऊन ट्रेड करायला तयार आहे, बट क्वांटिटी कमी नाही ट्रेड. राईट. सो इफ आय एम सपोज टू बाय HDFC 10-20 शेअर्स घ्यायचे तर मी फक्त 5 ते 10 शेअर, जास्त नाही. बिकॉज ट्रेंड हॅज शोन अ रिव्हर्सल, भले प्राइस व्हॉल्यूम आपल्या बरोबर आहे. ठीक आहे. चान्सेस आर की काल ज्यांनी एंटर केलं तेच बरेचसे लोक बाहेर पण निघाले, म्हणून तो व्हॉल्यूम जास्त आहे. सो त्याच्यामुळे वी विल ट्रेड विथ स्मॉलर क्वांटिटी बिकॉज रिव्हर्सल पण आलाय. ठीक आहे. सो हे झालं HDFCचं. फॉलिंग मार्केटमध्ये हवेवर व्हॉल्युम्स नव्हते वाढत. आता आजचा हा व्हॉल्यूम खूप जास्त अचानक दिसतोय म्हणून तर आपल्याला वाटतंय की बाकीचे कमी आहेत. बाकीचे व्हॉल्युम्स पण आहेत. बाय लुक ॲट इट लाईक दिस. ठीक आहे. बाकीचे व्हॉल्युम्स पण आहेत. फॉलिंग मार्केटमध्ये हवेवर व्हॉल्युम्स एवढे अग्रेसिव्हली राईज नाही झाले. तो त्याच्यामुळे दिस इज अ वीक बेरिश ट्रेंड. वीक बेरिश ट्रेंड इज अ साइन की बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळते तर बाय करा. ठीक आहे. अंबुजा सिमेंट सेलिंग आली इकडे, प्राइस हॅज ड्रॉप, व्हॉल्यूम हॅज इन्क्रीज्ड, प्राइस फॉल, व्हॉल्यूम इन्क्रीज, स्ट्रॉंग बेरिश ट्रेंड. इकडे बाईंग ऑपॉर्च्युनिटी नका मिळेल. राईट. चान्सेस आर की इकडनं रिव्हर्स होईल, इकडे गॅप फिल करेल, इथपर्यंत थांबेल. बट टेक्निकली द ट्रेड इज नॉट राईट. जर तुम्ही इंट्युशनने ट्रेड करत असाल, जर तुम्हाला वाटतंय की चलो ठीक आहे अंबुजा सिमेंट फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आहे, सेलिंग आली आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, वरती जाणार. मार्केट न्यूज आहे, त्या न्यूजला ऑपोजिट तुमचा व्ह्यू असेल तर दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट टेक्निकली या बेसिसवर आपण ट्रेड नाही प्लॅन करत. इफ वी फाइंड अनदर सेलिंग ऑपॉर्च्युनिटी we will consider to sell. Correct. Moves up, starts falling down, we will look for selling opportunity. ठीक आहे. किंवा जर वरती जायला लागला, ट्रेंड हॅज चेंज्ड, व्हॉल्यूम स्टार्ट टू इन्क्रीज, बाईंग व्हॉल्यूम स्टार्ट टू इन्क्रीज, देन वी विल से इट्स अ ट्रेंड रिव्हर्सल अँड बाय. ठीक आहे. तुम्ही कोणता प्रोटीन म्हणत होते? सुबह उठने का आदत नहीं है ना. हाँ, आप लोग कंटिन्यू करो. ठीक है. शाम को मिलता है. ओके. ठीक है. थैंक यू. घर पे जाके मार्केट देखता है सपने में. नहीं आप भी देखिएगा ना, उसकी हैंड में देखेगा ना. स्टोरीज में भी स्टार्ट करने में फटाक से बात. ठीक है. OTN. थैंक यू सर. ओके, सी यू. प्रोटीनला बघाल तुम्ही तर जेव्हा पण प्राइसेस मूव्ह झाल्यात अपसाईडला तर व्हॉल्यूम जास्त आहे. ठीक आहे. सिमिलरली प्राइस मूव्ह, व्हॉल्यूम जास्त आहे. प्राइस मूव्ह, व्हॉल्यूम जास्त आहे. प्राइस मूव्ह, व्हॉल्यूम जास्त आहे. फॅन्टॅस्टिक स्टॉक टू ट्रेड फॉर अ लॉंग टर्म. कारण यू नो एट इच लेवल बायर्स बसले. आता करंट सिनारिओ मध्ये पण खाली पडलाय, बट देर इज स्टील बाईंग. ठीक आहे. सो इन दॅट सेन्स बायर्स रेडी होत आहे तिकडे भरपूर. ठीक आहे. गॅप डाऊन झाला
बट चान्सेस आर की बायर्सनी परत एंट्री केली आहे. दे मे सेल आउट अँड गेट आउट जर रिव्हर्सल झालं तर. रिव्हर्सल झालं तर आपण एक्झिट करणार. बट ऍट दिस पॉइंट लुक्स लाईक अ गुड बाय. ठीक आहे. अनदर रिझन बिकॉज बाय एम सेइंग इट्स अ गुड बाय. इज बॉटम टू टॉप जर मी बघतोय तर 0.5 लेवलच्या आसपास. फिबोनाची रिट्रेसमेंट लावलं, बॉटम टू टॉप पर्यंत आलो अँड आय एम क्लोजर टू 0.5 लेवल. 0.5 लेवल प्लस बायर्स ऍट व्हेरियस साईज. इकडे पण बायर्स आहेत, इकडे पण बायर्स आहेत, व्हॉल्युम्स पण आहेत. व्हॉल्युम्स नसते तर मी बायर्स नसते समजलं त्याला, पण व्हॉल्युम्स पण आहेत म्हणजे तेवढे बायर्स आहेत आणि या लेवलला आलाय. सो इट शुड टेक सपोर्ट. जर सपोर्ट नाही घेतला तर टेक्निकली जे जसं रूल प्रमाणे आहे वी विल एक्झिट दॅट. टेक्निकली एज पर रूल वी विल एक्झिट. बट ऍट दिस पॉइंट इट शुड टेक सपोर्ट. ठीक आहे. आयडियल सिनॅरिओ तुम्हाला बाईंगचा क्वांटिटी इकडे सध्या पण कमीच पाहिजे. कारण करंट ट्रेंड इज डाऊन. करेक्ट. करंट ट्रेंड इज डाऊन. सो त्याच्यामुळे बाईंग कमी पाहिजे. आयडियल सिनॅरिओ जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक करून वरती जाईल किंवा हायर हाय बनवून या लेवलच्या वरती जाईल तर बाईंग अप्रोच. इकडे क्वांटिटी ऍड जास्त करू शकता. सध्याच्या सिनॅरिओ मध्ये कमी क्वांटिटी. ठीक आहे. सो वेगवेगळ्या अँगल्सने तो चार्ट बघायचा आपल्याला. आपलं ऑब्जेक्टिव्ह ते वेगवेगळ्या अँगल्सनी बघण्याचं हेच आहे की कुठे ऑपॉर्च्युनिटी जर मिस होत असेल आणि कुठे रिस्क जास्त दिसत असेल तर आपल्याला ते समजेल. राईट. सो टू कन्क्लूड या स्टॉकमध्ये बायर सिटिंग ऍट व्हेरियस लेवल्स. सो त्याच्यामुळे these are good support zones, demand zones. Current trend is down, therefore I will say weak structure आहे. However, हे जे थोडीशी करेक्शन नंतर वरती अपसाइड झाली, इट हॅज गुड व्हॉल्यूम. सो त्याच्यामुळे दे शुड टेक गुड सपोर्ट. सपोर्ट नाही घेतला तर एक्झिट करून स्टॉप लॉस घेऊन निघून जायचं. अदरवाइज वी कॅन कन्सिडर बाईंग बट लोअर क्वांटिटी बिकॉज ट्रेंड लो. डाऊन ट्रेंड जेव्हा ब्रेक करेल आणि ट्रेंड लाईन ब्रेक करून वरती निघायला लागेल देन वी विल ऍड करू. ठीक आहे. सो हे लॉजिक आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो प्राइस राइजिंग, वॉल्यूम राइजिंग, स्ट्रॉंग बुलिश. प्राइस राइजिंग, वॉल्यूम बिंग ओके और फॉलिंग, इट्स अ वीक बुलिश ट्रेंड. शक्यतो इकडे बाईंग नका करू, केली तर स्मॉलर क्वांटिटी. प्राइस फॉलिंग, वॉल्यूम राइजिंग, इट्स अ स्ट्रॉंग बेरिश ट्रेंड. आणि प्राइस फॉलिंग, वॉल्यूम फॉलिंग, इट्स अ वीक बेरिश ट्रेंड. रिव्हर्सल मिळतं तर तिकडे ट्रेड बघा. ठीक आहे. ओके. क्लिअर. आता जे हे आपण व्हॉल्युम्स बघतोय आता हे खाली, इट इज बार बाय बार व्हॉल्युम्स. म्हणजे या कॅन्डलच्या मागे किती व्हॉल्यूम झालं, या कॅन्डलच्या मागे किती व्हॉल्यूम झालं. ठीक आहे. बट आता याच्यावरतीच आपण एक वेगळं अनालिसिस करू व्हॉल्यूमचं, डिफरंट अप्रोच. ठीक आहे. हे आपण इकडे लाईन्स बनवल्या टू शो की इकडे बाहेर आहेत तिकडे बाहेर आहेत, पण किती बाहेर आहेत त्या लेवलला त्या लाईन्सला हे आपण बघूया. ठीक आहे. हे ट्रेडिंग लीड वर उघडतोय कारण इकडे त्याचं फ्रीवालं इंडिकेटर नाहीये, पेड वर्जन मध्ये. बट देर आर समथिंग विच अदर्स हॅव क्रिएटेड, एकदा ते चेक करून घेऊया. दिस इज नॉट अवेलेबल हियर.
शोधणं नाही मिळत आहे. But ऍड करतो ऍड इन वॉच लिस्ट म्हणून रोज टी आहे. सो हे जे आपण लावलंय आता इकडे स्टॉक, त्याला आपण इंडिकेटर ऍड करतोय. व्हॉल्यूम प्रोफाईल फिक्स रेंज बघायची आपल्याला. सो याच्यात कसं आहे, जसं आपण फिबोनाशीला आपण रेंज देतोय फिक्स्ड रेंज, तशी याला पण एक फिक्स्ड रेंज द्यावी लागेल. ठीक आहे. सो फ्रॉम दिस पॉइंट अप टू दिस पॉइंट, ठीक आहे, इथपासून इथपर्यंत आपल्याला बघायचं व्हॉल्यूमचं काय सिनेरिओ. क्लिक केल्यावर तो आपल्याला व्हॉल्यूम प्रोफाईल लावून देणार. ठीक आहे. हे जे ब्ल्यू लाईन्स आहेत, दॅट इज बाईंग व्हॅल्यू एरिया अप, आणि येल्लो लाईन्स आहेत तर व्हॅल्यू एरिया डाऊन. ठीक आहे. ब्रॉडली हे दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला बघायचं. जिकडे ब्ल्यू येल्लो पेक्षा जास्त आहे, शोज स्ट्रॉंग बायर्स, वीक सेलर्स. जिकडे ब्ल्यू येल्लो लाईन पेक्षा छोटा आहे, इकडे कोणत्या सिनारिओ मध्ये नाही दिसत आहे, बट एक ब्रॉडली या एरियात, या दोन एरियाज मध्ये थोडासा दिसत आहे. मेनली हे इक्वली आहे स्ट्रॉंग, बट थोडेसे इकडे सेलर जास्त आहेत. ठीक आहे. सो इकडे मी हॉरिझॉन्टल लाईन बघितली जरी, तर इट शोज की एवढ्या झोन मध्ये, अख्ख्या या झोन मध्ये किती व्हॉल्यूम्स आहेत आणि काय व्हॉल्यूम्सचा सिनॅरिओ प्रोफाईल काय आहे. जे व्हर्टिकल व्हॉल्यूम्स बघतो आपण त्या फक्त त्या कॅन्डल आहेत, पण याच्याच बाजूला अजून ही पण कॅन्डल आहे, पण त्याचा व्हॉल्यूम तिकडे बघायला लागतो. पण जर मला या अख्ख्या झोन मध्ये बघायचा व्हॉल्यूम काय, तर मग हॉरिझॉन्टल व्हॉल्यूम प्रोफाईल. ठीक आहे. सो जिकडे बायरचा व्हॉल्यूम जास्त आहे, सेलरचा व्हॉल्यूम कमी आहे, वी विल कन्सिडर दॅट एज अ स्ट्रॉंग बाईंग. इकडे व्हॉल्यूम्स खूप कमी होते, या प्रोफाईल मध्ये एवढे व्हॉल्यूम्स नाही आहेत. मेन व्हॉल्यूम्स इकडे ऍक्टिव्हिटी मध्ये. ठीक आहे. जिकडे व्हॉल्यूम जास्त, तिकडे ऍक्शन पण फास्ट. का? कारण जर सेलर्स इकडे असतील आणि सपोज इकडे सेलर्स खूप जास्त आले, सेलर्स 1000 आले आणि प्राइस रिव्हर्स झाली इकडनं वरती, ते 1000च्या 1000 सेलर्स बायर्स बनणार. जेव्हा बायर्स बनणार तर प्राइसेस पण फास्ट जाणार. सो त्याच्यामुळे जिकडे व्हॉल्यूम ऍक्टिव्हिटी जास्त, तिकडे ट्रेंड, फास्ट ट्रेंड ऑब्झर्व करायचा खूप जास्त. ठीक आहे. सो व्हॉल्यूम प्रोफाईल मध्ये आपल्याला ते दिसतं. व्हर्टिकल व्हॉल्यूम्स स्पेसिफिकली त्या कॅन्डलसाठी आहेत, हॉरिझॉन्टल व्हॉल्यूम्स त्या झोनसाठी. ठीक आहे. सो ही प्रोफाईल जर तुम्हाला बघायचं असेल, खरंच बाहेर आहेत का, खरंच सेलर आहेत का त्या झोन मध्ये, खरंच तो डिमांड झोन आहे का, खरंच तो सप्लाय झोन आहे का, व्हॉल्यूम प्रोफाईल वरनं बघ.
राईट. अदरवाईज आपल्याला प्राइजेस वरनं समजतच. नॉर्मल इकडे पण बघा, सेलर्स जेव्हा आले तेव्हा हे ऍक्टिव्ह सेलर्स पण आले. इकडे आधीचे बायर्स होते, पण इकडे ऍक्टिव्ह सेलर्स पण आले. आता इकडे बायर सेलर फाईट करतात. त्याच्यामुळे व्हॉल्यूम प्रोफाईल न्यूट्रल. ठीक आहे. इकडे आधीचे बायर्स होते, मी मगाशी बोललो बघा, इकडे बायर्स आहेत, इकडे बायर्स आहेत. तर हे बायर्स याच्यावरनं दिसतात. सेल अजून इकडनं खाली झाला नाहीये. सो देअरफोर सेलर्स खूप कमी आहेत, बायर्स जास्त आहेत. करेक्ट. हे असं अनालाइज करू शकतो आपण व्हॉल्यूम रेस्पॉन्स. आणि हे इम्पॉर्टंट तेव्हा आहे जेव्हा आपल्याला स्पेसिफिकली त्या झोन मध्ये बायर सेलर्स कुठे आहेत ते बघायचे. तर इक्विलिब्रियम. ठीक आहे. निफ्टी स्टॉक्स मध्ये जर आपण बघितले तर व्हॉल्यूम प्रोफाईल दिसायला लागली. इकडे सेलर्स खूप ऍक्टिव्हली झाले. करेक्ट. अडाणी पोर्ट्स, अडाणी एंटरप्राइजेस. न्यूज नंतर सेलर्सची प्रोफाईल खूप वाढली. आधी इकडे जर सेलिंग नसती तर इकडे बायर्सची प्रोफाईल होती. इकडे सेलर्स ऍक्टिव्ह झाले. सो वी नो देर आर सेलर्स. आता या खालच्या लेवलला एवढे सेलर्स नाही विकत आहेत. भले प्राइस पडली आहे, प्राइस फॉल, व्हॉल्यूम ऑल्सो फॉल, वीक बेरिश ट्रेंड. व्हॉल्यूम इकडे नाही वाढला. त्याच्यामुळे जर इकडे शॉर्टिंगची ऑपॉर्च्युनिटी कोण शोधतंय तर इट इज अ रॉंग वे. राईट. व्हॉल्यूम, प्राइस, ट्रेंड सांगणार. अलॉंग विथ दॅट बघा बायर सेलर्स कुठे. इट विल हेल्प यू अंडरस्टँड कोणत्या झोनला आपल्याला बायर आणि सेलर्स. जर इकडे बाईंग केली तर वी नो दॅट दिस शुड बी अ रेजिस्टन्स, कारण इकडे सेलर बसले. करेक्ट. सो हे आपल्याला बघायला मिळतं. अपोलो हॉस्पिटल्स ऍट करंट थोडा बायर्स मूव्ह व्हायला लागले. व्हॉल्यूम इकडे वाढलाय, इकडे वाढलाय, बट आफ्टर दॅट हे बघ, हा व्हॉल्यूम बघून तुम्हाला वाटेल की चला आता बाईंग केली पाहिजे, प्राइसेस वर जातात. बट लुक ॲट द प्रोफाईल, सेलर्स पण ऍक्टिव्ह आहेत. राईट. एशियन पेंट्स सेलर्स जास्त ऍक्टिव्ह आहेत या झोनला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राइसेस पडल्या. इकडे व्हॉल्यूम, व्हर्टिकल व्हॉल्यूम पण वाढलाय, बट सेलर्स स्टार्टेड शोईंग अ साइन की इकडे सेलिंग होऊ शकते. Therefore, consider that as a resistance number. आणि ही एक लाल लाईन वगैरे जी दिसते ना मध्ये, दॅट इज अन इंडिकेशन की तो एक इम्पॉर्टंट झोन आहे, लेवल आहे. करेक्ट. या पॉइंटला क्रिटिकल पॉइंट आहे. त्या झोन पासून सेलिंग आली, मे बी थोडा अजून बेरिशनेस ऑब्झर्व करू शकतो बजाजमध्ये. बजाज फायनान्स सेलिंग इकडेच होती, तिथपासून खूप खाली पडलाय. व्हॉल्यूम्स प्रोफाईल पण जास्त आहे. therefore we will not consider to buy. बट इकडे जर व्हॉल्यूम सेलरचा कमी असता तर मग आपण बोललो असतो की इथपर्यंत रिव्हर्सल येऊ शकतो. राईट. रिव्हर्सल ट्रेड मिळालं तर, अदरवाईज नाही. बट व्हॉल्यूम सेलरचं जास्त आहे म्हणून रिव्हर्सल ट्रेड प्लॅन येतात. ठीक आहे. बजाज फिन्सर्व आता या क्रिटिकल पॉइंटलाच पोहोचलाय. इकडे सेलर्स अँड बायर्स, थोडे सेलर्स जास्त आहेत बट बायर्स आर ऑल्सो देर. सो इट्स ॲट अ पिवट पॉइंट, क्रिटिकल पॉइंट. ओके. सो व्हॉल्यूम प्रोफाइलिंग मध्ये आपल्याला झोन्स मिळतात, बट ट्रेंड्स आपल्याला प्राइस आणि व्हॉल्यूम कॉम्बिनेशन मध्ये मिळतात. ठीक आहे. पर्यंत चार्ट मिळतो. पर्टिक्युलर ट्रेंड बायर्स आणि सेलर्स विल बी इक्वल. टोटल नंबर ऑफ शेअर्स जे ट्रान्झॅक्शन झाले हे तर इक्वल. हा. त्याच्यात बायर्स आणि सेलर कसं हे होतं. राईट. फॅन्टॅस्टिक. सो एकाने बाय केलं तर दुसरा सेल करणार. सो बायर्स आणि सेलर इक्वल आहे टेक्निकली. बट सेलर्स जे आहेत ना, दे से कि भाई प्राइसेस गिर रहा है, मेरे को 1700 नहीं मिल रहा है, चलेगा 1650 में बेच के निकल जाने के लिए मैं तैयार हूँ.
तर मग तिकडे सेलर जास्त. प्राइस जेव्हा खाली पडते, अलॉंग विथ दॅट प्राइस फॉलिंग, देर इज व्हॉल्यूम विच इज देअर. इट इंडिकेट्स की जास्त लोक विकायला तयार आहेत. Therefore, I'm saying it is seller sitting. In falling market, they will be counted as sellers. Sellers. In rising market, they will be counted as buyers. ठीक आहे. कारण जर सपोज मी म्हणतोय की हा जो पेन आहे माझ्याकडे हातात, इट इज वन ऑफ अ काइंड. हा पेन परत मिळणार नाही. मॅन्युफॅक्चरिंग बंद आहे आणि असा पेन परत मॅन्युफॅक्चर करून मिळणार नाही, आणि घ्यायला गेले तर खूप महागात मिळणार. Right? तर जेवढे बायर्स आहेत सगळे बायर करायला रेडी होणार. सेल करायला कोणच रेडी नाही. बायर्स असतात. बायर्स असतात, कोणत्या पण प्राइसला ते बाय करायला तयार होणार. 3,000चा पेन 5,000, 6,000, 8,000, 10,000. इन दॅट केस देअरफॉर प्राइजेस जेव्हा पुश होतात वरती, तर बायर्स पुश करतात प्राइजेस. सेलर्स आर सेइंग मेरे को नहीं बेचना है, मैं क्यों ये भाव में बेचूं? प्राइस वरती जाईल तेव्हा मी विकेन. सो देअरफॉर सेलर्स आर डॉमिनंट. डॉमिनंट इन द सेन्स डिमांड त्यांची जास्त आहे. बायर्स खूप आहेत. बायर्सला भाव कोण नाही देत, सेलर्सला भाव मिळतात. सो देअरफॉर बायर्स पुश द प्राइस आहे. ठीक आहे. बाय सेलर आहेत एकत्र, पण बायर्स वॉन्टिंग टू बाय एट एनी प्राइस अवेलेबल, म्हणून प्राइसेस वर जातात. नॉट बिकॉज सेलर विकतो आणि बायर विकत घेतो तर प्राइस मूवच नाही होणार. बट बायर इज विलिंग टू बाय एट अ हायर प्राइस, बिकॉज ऑफ दॅट प्राइसेस आर पुश्ड अप. ठीक आहे. ठीक आहे. सो प्राइस अँड व्हॉल्यूम हॅज दॅट इम्पॉर्टंट इंडिकेशन, इम्पॉर्टंट मेट्रिक. ज्यात खाली मी व्हॉल्यूम प्रोफाईल फिक्स देतो. This signifies levels at which buyers blue and sellers yellow are sitting at. ठीक आहे. याचा यूज आपल्याला करायचा आहे डिमांड अँड सप्लाय झोन्स आयडेंटिफाय करायला. यूज टू आयडेंटिफाय डिमांड अँड सप्लाय झोन्स. ठीक आहे. व्हॉल्यूम प्रोफाईल is different from volumes. Volume profile is horizontal. Suppose हा chart है. The volume profile shows volume cross the zone. ठीक है. आणि volume जो आहे, ठीक है, it will show volume for vertical zones. ठीक है. हा दोघांमधला डिफरन्स. व्हॉल्यूम प्रोफाईल जेव्हा आपण बघतोय, आयडिया आहे रिव्हर्सल ट्रेड कुठं होणार त्याच्यासाठी. So volume profile will help us identify typical reversal zones or areas to buy or sell.
ठीक आहे, हे आपल्याला व्हॉल्यूम प्रोफाईल्स युजफुल आहे त्याच्यासाठी. अँड प्लस अलॉंग विथ दॅट आपण काही दुसरे इंडिकेटर युज करत असू किंवा स्टॉप लॉस टार्गेट युज करत असू तर दॅट रिमेन्स द सेम. हे मॉड्युलर आहेत सगळे, जे पण आपण गोष्टी हे सगळ्या मॉड्युलर आहेत. मॉड्युलर म्हणजे एक पार्ट तिकडे पण युज करू शकतो, एक पार्ट हा इकडे पण युज करू शकतो, कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये युज करू शकतो. ठीक आहे, सो त्याच्यामुळे जे पण आपण शिकलो असं इंडिव्हिज्युअली ते नका लो. ट्राय टू हॅव अ होलिस्टिक व्ह्यू. जसं आता मगाशी मी बघितलं ट्रेंड लाईन्स पण युज केले, व्हॉल्युम्स पण बघितले, व्हॉल्यूम प्रोफाईल पण बघितली. ट्रेंड लाईन सांगितलं वीक वीक ट्रेंड आहे, म्हणजे बेरिश ट्रेंड आहे. व्हॉल्युम्स चेक केले तर बघितलं व्हॉल्युम्स एवढे नाहीये, therefore it is a weak bearish trend. However, we are close to a demand zone. त्याच्यामुळे तिकडनं रिव्हर्सल येऊ शकते. जर रिव्हर्सल दिसतंय डाव थिअरी प्रमाणे रिव्हर्सल झाला देन इट्स अ गुड बाय. का? कारण बेरिश ट्रेंड जे सेलर्स होते वीक होते ते धावतील लगेच. करेक्ट, देअरफॉर रिव्हर्सल झालं तर फास्ट होऊ शकतो. सो हे कॉम्बिनेशन मध्ये विचार करायचा. इट विल टेक टाइम सगळे कॉम्बिनेशन लावायला, बट जेवढं जास्त प्रॅक्टिस करेल तेवढं फास्ट एक होणार. चार्ट बघितलं बघितलं तुमचं सगळं ऑब्झर्वेशन समोर दिसतं. ठीक आहे, विथ प्रॅक्टिस हार्डली 2 months ऑफ प्रॅक्टिस इज गुड इनफ टू अंडरस्टँड अँड अप्लाय ऑल दिस. ठीक आहे, सो हे झाले व्हॉल्यूम अँड प्राइसचं रिलेशनशिप. टेक्निकल्स वर आपलं फिबोनाची झालंय, देसाई झालंय. हे होमवर्क केलंय. त्याचं आउटकम अंबुजा सिमेंटचं तुम्ही सांगितलेलं आहे अजून, पण हॅव यू रिटर्न इट डाऊन जेव्हा बघितलं चेक केलं ते? ठीक आहे, एकदम मार्क केलेलं. ठीक आहे, नेक्स्ट टाइम फक्त जेव्हा नेक्स्ट सेशन असेल तेव्हा एकदा मला ते दाखवू द्या. ठीक आहे, मग आपण बघू त्याच्यात काय चुकतंय किंवा काय होतं. तुम्ही केला मॅडम? प्लीज करा, कारण हे जेव्हा अप्लाय करू तेव्हा तुम्हाला समजणार खरंच काम करता की नाही. त्यांनी बघितलं जेव्हा बेरिश मार्केटमध्ये जेव्हा RSI 60 क्रॉस करतोय तर जास्त करून अंबुजा सिमेंट मध्ये होतं. ते अंबुजा सिमेंट आता ट्रेंड पण वीक आहे, सो इट्स अ गुड ऑपॉर्च्युनिटी. ही शुड अप्लाय स्ट्रॅटेजी. जेव्हा अशी सिच्युएशन येईल तर त्यांना माहिती आहे काय करायचं, सो त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट. सुपर ट्रेंड, it is average typical types. ठीक आहे, आय थिंक मोस्ट ऑफ द सेटअप्स आपले झालेत. काही प्राइस ऍक्शन सेटअप्स आहेत ते आपण करणार आहोत. विल टेक थोडासा ब्रेक, पहिला हे प्रॅक्टिस करा मग ते इंट्रोड्यूस करतो, नाहीतर मग खूपच एक्सटेन्सिव्ह होऊन जाईल, समजणार ना नक्की काय करेल. ठीक आहे, पहिले हे सेटअप प्रॅक्टिस करायला लागणार डेली. वी विल स्टार्ट विथ सिंगल डबल ट्रिपल कॅन्डल पॅटर्न्स, त्याच्यानंतर चार्टचे पॅटर्न्स. ठीक आहे, दॅट इज कन्क्लुजिव्ह, की जे आपण इकडे सेटअप शिकलो त्याबरोबर चार्ट आपल्याला अजून काय गोष्ट सांगतोय त्याचं कन्फर्मेशन तिकडे घ्यायचं. अनलेस यू डू दिस दॅट बिकम्स युजलेस.
ठीक आहे, ते आपल्याला सांगणार की तुम्ही ट्रेड बरोबर बघताय की नाही बघणार, त्यासाठी ते बघायचं. ठीक आहे, बट आय थिंक सेटअप्स मे बी एक किंवा दोन अजून सेटअप्स आपण घेऊ, बट त्याला टाइम आहे. ठीक आहे, विल स्टार्ट विथ फंडामेंटल्स, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, कॅश फ्लो, स्क्रीनिंग ऑफ दॅट, ते आपण करू आणि परत टेक्निकल्स वरून. मीनवाईल आपण लाईव्ह सेशन, तुम्हाला जर असेल टाइम तुम्ही येऊन बसा इकडे लाईव्ह मार्केटसाठी ऑब्झर्व करा. ठीक आहे, किंवा इकडे नसेल येत आहेत तर ऍटलीस्ट घरी एकदा ऑब्झर्व करा. प्री मार्केट जस्ट ओपन झालं त्याला, आणि 9:15 to 9:30 15 मिनिटं फक्त ऑब्झर्व करा ऍटलीस्ट. त्यानंतर मग 15 मिनिट रेंज ब्रेकआउट्स एकदा ऑब्झर्व करून घ्या. ते नंतर गेले तरी चालेल, जेव्हा टाइम असेल डे एंड मध्ये बघा किंवा प्रिव्हियस डे मध्ये बघा. 15 मिनिट रेंज ब्रेकआउट कसे काम करतात, सुपर ट्रेंड लावला तर कसे मूव्ह आहेत. जे सुरुवातीचे 9:15 to 9:30 मी का बोलतोय, कारण त्यात तुम्हाला ट्रेंडिंग स्टॉक्स मिळतील क्विकली. तर त्याच्यावरती ते तुम्ही आयडेंटिफाय करून साईडला लिहून ठेवा पाहिजे. ऑब्झर्वेशन नंतर घ्या. तुम्हाला मे बी सकाळी नसेल वेळ मिळत तर ते ऑब्झर्वेशन फक्त एक 15 मिनिटं तेवढा स्टॉक्स काढून घ्या आणि त्याच्यावरती ऑब्झर्वेशन नंतर घ्या. ठीक आहे, किंवा बॅक टेस्ट जाऊन करू शकतो, पण मग त्यात तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. तुम्ही जेव्हा लाईव्ह ती गोष्ट बघाल की अरे हा इकडे आहे, हा स्टॉकने काढलेला आणि हा ऍक्च्युली एवढा मूव्ह झाला, तुझा कॉन्फिडन्स खूप वाढला. ठीक आहे, So आपण ते करू. ऑर्डर टाइप्स आपल्या फुल झालेल्या की काही पेंडिंग येतात. टाइप्स ऑफ ऑर्डर, लिमिट, स्टॉप लॉस, ट्रिगर झालं. जीटीडी नाही झाली. ओके, प्लेस नव्हती. ठीक आहे, एक जीटीडी आपण बघूया. स्टॉप लॉस ते सिमिलर होतं. स्टॉप लॉस जेव्हा आपण ट्रिगर फायदा केला ते सिमिलर आहे. हा, राईट. सो जीटीडीचा एक युजफुल केस मी दाखवतो कसं यूज करता येईल, आणि खूप इम्पॉर्टंट इंटरेस्टिंग आहे ते. बऱ्याच वेळा माझे स्टॉक्स ऑटोमेटेड असतात, म्हणजे जे स्विंग साठी बाय करायचे सेल करायचे जीटीडी दाखवून ठेवून देतो. जेव्हा हिट होते ते ऑटोमॅटिकली बाय होतात, सेल होतात. सो तेव्हा प्रत्येक वेळेला जाऊन ऑर्डर्स बघायची गरज नाही, त्याच्यात एक्झिक्यूट होऊन जातात. ते चेंज झालं, त्याचं खालचं गेलं कुठे.
या साईडला जाऊ, त्या साईडला जाऊनच नाही तिथे राईटला. राईटला कॉपी पेस्ट केली, सिलेक्ट करून आणायला लागेल. तिकडे मी रेफरन्स देतो. हा, चेक एक्स्ट्रीम लेफ्ट. ठीक आहे, इथपर्यंत पण चालेल. सध्या इकडेच रॅप करू आजच्या दिवसातच. GTT orders good till triggered. ठीक आहे. सो नॉर्मली आपण डेच्या ऑर्डर्स लावतो. सकाळी लावलेल्या ऑर्डर दुपारपर्यंत कॅन्सल होतात, 3:30 नंतर ऑर्डर बाय डिफॉल्ट कॅन्सल होतात. पण जीटीटी ऑर्डर जर आपण प्लेस केली असेल तर त्याची इयर 1 इयर आहे व्हॅलिडिटी. 1 वर्षापर्यंत ती ऑर्डर ओपन, जेव्हा पण ती प्राइस येईल तेव्हा हिट करणार. राईट. सो स्विंग ट्रेडिंग साठी युजफुल आहे. काही स्टॉक्स बाय करायचे एक स्पेसिफिक लेवलला, ते युजफुल आहे. जसं एशियन पेंट्स परत 2500 ला आला तर बाय करायचा, अशी ऑर्डर टाकून ठेवली तर एशियन पेंट्स 2500 ला आल्यावर अकाउंट मध्ये फंड असले तर मग ऑटोमॅटिकली ती ट्रिगर एक्झिक्यूट होणार. राईट. सो ती बघायला ऑर्डर्स मध्ये जीटीटी ऑर्डर्स, न्यू जीटीटी हे झिरोदा आणि आय थिंक अपस्टॉक्स मध्ये अवेलेबल. बाकीच्या याच्यात जीटीटी ऑर्डर्स नाहीये. आय थिंक एक्सटॉक्स मध्ये पण नाहीये. बट चेक करते का. थोडे थोडे आता बाकीचे ब्रोकर्स इंट्रोड्यूस करायला लागले. पहिलं झिरोला मी आणलेलं. सो आता बाकीचे लोक थोडं थोडं कॉपी करून ते करायला लागले. आहे स्टॉक्स मध्ये पण आहे जीटीटी ऑर्डर. ठीक आहे, बट लॉजिक सेमच असणार कोणत्या इंटरफेस मध्ये बघा, लॉजिक तेच आहे. फॉर एक्झाम्पल इकडे मला रिलायन्स जेव्हा 1300च्या वरती जाईल तर बाय करायचे. ठीक आहे. सो रिलायन्स इंडस्ट्रीज सर्च करतोय स्टॉक, खाली क्रिएट जीटीडी करतोय, बाय करायचंय सिंगल बाय. ठीक आहे. ट्रिगर प्राइस 1300च्या वर जेव्हा जाईल तेव्हा, आणि वन क्वांटिटी कितीला बाय करायची तर 1301 ला. प्राइस आता खाली आहे रिलायन्सची 1275 1290 आहे. ठीक आहे. 1290 पासून जेव्हा 1300 टच होईल ते ट्रिगर होणार. ट्रिगर झाल्यानंतर 1301 ला बाय करायचं ऑर्डर. ठीक आहे. सो प्लेस केली मी ऑर्डर, तर मग जीटीडी क्रिएट होणार, डायरेक्ट बाय नाही होणार. भले आता भाव त्याचा 1290 आहे. ठीक आहे. सो जीटीडी क्रिएट झाली. आता जेव्हा पण ती प्राइस होईल माझ्याकडे अकाउंट मध्ये फंड असेल तर ती ऑर्डर जीटीडी मधनं ओपन ऑर्डर्स मध्ये येणार. जेव्हा ट्रिगर होणार तेव्हा, ट्रिगर झाल्यावरतीच ओपन ऑर्डर्स मध्ये फ्लो होणार. आणि मग ते 1 रुपयाचा फरक आहे तर 1300 आणि 1301 चा जेव्हा प्राइस टच होईल तर 1301 ला बाय. सेम वे सेल पण आहे.
ट्रिगर झाल्यावर आपल्याला नोटिफिकेशन येईल का? ट्रिगर झाल्यावर जीटीटी, हा, ट्रिगर झाल्यावर नोटिफिकेशन युअर जीटीटी ऑर्डर वॉज ट्रिगर्ड असं. कारण नेहमीच फंड नसू शकतो. करेक्ट करेक्ट. सो नॉर्मली एक रेग्युलर बेसिस मध्ये जीटीडी ऑर्डर्स चेक करायचा, कुठल्या जीटीडी ओपन आहेत, त्याप्रमाणे तेवढ्या फंड्स त्यावेळेला. पण जीटीडी ऑर्डर जेव्हा ट्रिगर होईल तर रिजेक्ट येईल पहिले मला, कारण फंड्स नसेल. ऑर्डर प्लेस होईल पण रिजेक्टेड, म्हणून ते त्याचं नोटिफिकेशन येईल. किंवा अलर्ट, तुम्ही अलर्ट सेट करू शकता. रिलायन्स क्रिएट अलर्ट इज ग्रेटर दॅन 1300. जेव्हा 1300.05 होईल तेव्हा अलर्ट येणार. ठीक आहे, ओनली अलर्ट. अलर्ट ट्रिगर्ड ऑर्डर्स म्हणजे अलर्ट बरोबर ऑर्डर्स पण एक्झिक्यूट व्हायचे. ठीक आहे, बट फॉर नाव जर तुमचं कन्सर्न असेल फंड गायब किंवा, तर अलर्ट येऊन द्या. अलर्ट आल्यावर फंड गायब करा, बाय. ठीक आहे, दॅट इज वन. जीटीडी मध्ये अजून 2 प्रकार आहेत. ठीक आहे, हे नॉर्मली युजफुल होतं स्टॉप लॉस आणि ट्रिगर्स पोझिशनल ऑर्डर्सच्या, स्विंग ट्रेडिंग ऑर्डर्सच्या एक्झिक्यूट करायला. बाय केलं, इन्स्टेड ऑफ नाही सॉरी, सेलला ओसीओ ओपन होईल, बायला ओसीओ नाही आहे. सेल ट्रिगर, हा सॉरी, करेक्ट. बाय सिंगल म्हणजे एक ऑर्डर बायची आपण एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, जेव्हा बाय झाला, समजा 1350-54 ला बाय झाला, त्यानंतर जीटीडी सेलची पण करू शकतो आपण. 1354 ला बाय झालं, सेल सिंगल म्हणजे 1400 ची ट्रिगर ठेवा, 1401 ला एक्झिट करा. सो ही सिंगल सेल वाली. पण ओसीओ ऑर्डर जेव्हा आपण बाय केलाय त्यानंतर ओसीओ ऑर्डर प्लेस करू शकतो. ओसीओचा अर्थ वन कॅन्सल्स अदर. याच्यात काय काम आहे की जेव्हा पण आपल्याला स्टॉक्स ट्रेड करायचे, सपोज ठीक आहे, सो जेव्हा पण आपल्याला स्टॉक्स ट्रेड करायचे, सपोज इफ आय बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ऍट किती भाव चालला, 1800. 1200 सॉरी 1200. हे झाली त्याची स्प्लिट झालेला आहे. येस, सो 1290 फॉर एक्झाम्पल आहे, याच्यात मी बाय केला, तर मला एक टार्गेट ऑर्डर प्लेस करायची आहे आणि एक स्टॉप लॉस ऑर्डर प्लेस करायची आहे. करेक्ट. तर मी जीटीटी सिंगल ऑर्डर सेलची केली तर एकतर मी टार्गेट ठेवू शकतो किंवा स्टॉप लॉस ठेवू शकतो, दोन नाही ठेवू शकतो. ओसीओ मध्ये काय काम करतं, ओसीओ वन कॅन्सल्स अदर. त्याचं काम हे आहे की जर टार्गेट हिट झाली तर जाऊन स्टॉप लॉस कॅन्सल कर, जर स्टॉप लॉस हिट झालं तर जाऊन टार्गेट कॅन्सल. दोन्ही ऑर्डर्स एकत्र नको करू किंवा दोन्ही ऑर्डर्स एका दिवशी नको करू. अदरवाईज जर टार्गेट हिट झालं म्हणजे सेल केली प्लस स्टॉप लॉस पण हिट झालं, परत सेल केली, मग सेल पोझिशन मध्ये बसले. सो ते नाही झालं पाहिजे. सो ओसीओचा यूज तेव्हा जास्त युजफुल आहे, कारण टार्गेट हिट झालं, तुम्ही बघितलं हा अरे टार्गेट हिट झालं, पण जाऊन स्टॉप लॉसची ऑर्डर कॅन्सलच नाही केली तर प्रॉब्लेम. तर ओसीओ मध्ये तो प्रॉब्लेम निघून जाईल. आधी एक ब्रॅकेट ऑर्डरचा कॉन्सेप्ट होता. ब्रॅकेट ऑर्डर मध्ये बाय ऑर्डर लिस्ट, ठीक आहे, त्या बाय ऑर्डरच्या प्लेसच्या बरोबरच अलॉंग विथ दॅट
एक टार्गेटची ऑर्डर पण प्लेस करतो आणि एक SL ची ऑर्डर पण प्लेस करतो. आधी ब्रॅकेट ऑर्डर अलाउड होते, आता ब्रॅकेट ऑर्डर्स काढल्या, कारण व्हॉलेटिलिटी जेव्हा वाढली तर दोन्ही हिट होऊ शकतात. त्याच्यामुळे ब्रोकर म्हणून हमको रिस्क नाही दिला, म्हणून टार्गेटेड स्टॉप लॉस काढले. पण जीटीटीच्या माध्यमातून आपण टार्गेटेड स्टॉप लॉस जीटीटी मधनं युज करू शकतो, ब्रॅकेट ऑर्डर नाही पण जीटीटी मध्ये युज करू शकतो. ठीक आहे. सो त्याचा यूज आपल्याला वन कॅन्सल अदर्स स्विंग ट्रेडिंग साठी, जेव्हा स्क्रीन समोर नाहीये, मी ट्रेड्स टाकून ठेवलेत, आपोआप एक्झिक्यूट होतात, ते आपले होत राहतात. ठीक आहे. सो तो तपारिया काय म्हणतोय, एलिसिड इन्व्हेस्टमेंटचा जो स्टॉक होता तो माझ्या जीटीटी ऑर्डर मध्ये ओपन होता. 1 वर्षाने तो बाय डिफॉल्ट कॅन्सल झाला, पण तो एक्झिक्यूट नाही झाला. ठीक आहे. सो मी त्याच्यात 3 रुपयाचा भाव होता, मी 35,000ची बाईंग ऑर्डर जीटीटी टाकून ठेवलेली, की जेव्हा पण येईल, सपोज हिट झाला, कोणी बाय मिस्टेक सेल ॲट मार्केट केलं तर मला 35,000ला स्टॉक मिळेल, पण तो झालाच नाही. सो जीटीडी ओपन होती, नंतर 1 वर्ष संपलं, 1 वर्षानंतर कॅन्सल झालं. टपारिया टूल्स पण सिमिलरच याच्याने. डिव्हिडेंड फक्त त्याचा जास्त नव्हतं, तो डिव्हिडेंड देतोय म्हणून त्याची प्राइस नाही एवढी वाढत आहे, पण डिव्हिडेंड नाही दिला तर तो पण धावेल. त्याचा डिव्हिडेंड चेक करा नंतर किती देतो डिव्हिडेंड. ठीक आहे. सो ओसी ऑर्डर मध्ये आपण 1200ला बाय केला, 1300ला बाय केला, तर स्टॉप लॉस ठेवायचे मला सपोज 1100. ठीक आहे. ट्रिगर प्राइस, करंट प्राइस आणि एक्झिक्युशन प्राइसच्या मधली पाहिजे, मगच ट्रिगर होणार. जर वरनं खाली पडायला लागला तरच ट्रिगर पहिली हिट होणार, मग आपली प्राइस हिट होणार. ठीक आहे. सो इकडे मी 1101 ठेवलं तर प्रॉब्लेम होणार, राईट. सो इकडे 1099 ठेवायला लागणार. ठीक आहे. सिमिलरली 1300ची बाईंग आहे, मला 1400ला विकायचा आहे तो स्टॉक, ते 1400 पहिला ट्रिगर करेल आणि 1401ला सेल करेल. रिलायन्स माझ्याकडे होल्डिंग मध्ये आहेत. सपोज मी ही ऑर्डर प्लेस केली आता आणि रिलायन्स खाली पडायला लागला तर स्टॉप लॉस हिट होईल पहिला. स्टॉप लॉस हिट झाल्यावर टार्गेट कॅन्सल होईल, जर टार्गेट हिट झालं तर स्टॉप लॉस कॅन्सल पण. ठीक आहे. सो ही ऑर्डर प्लेस करू शकतो, प्लेस करून ठेवून दिली. ठीक आहे. जीटीटी मध्ये आहे ही, ऑर्डर्स मध्ये अजून नाही आली. की जीटीडी मध्ये आहे, ऑर्डर्स मध्ये अजून नाही आली. स्टेटस ऍक्टिव्ह आहे जीटीडीचा. ठीक आहे. मी आता कॅन्सल करून टाकतो. ऑर्डर एडिट पण करू शकतो, डिलीट पण करू शकतो, कॉपी सिमिलर अजून ऑर्डर करायची, मला फक्त एकच क्वांटिटी सेल करायची होती तर ते ठेवलं. अजून 2 क्वांटिटी वेगळ्या भावात ठेवायचे, तर कॉपी जीटीडी करून आपण इकडे चेंज करू शकतो. ठीक आहे. जीटीडी डिलीटेड आहे, संपलं. सो हे होतं आपलं ऑर्डर्सच्या टाइप्स जीटीडी मधल्या. जीटीडी युजफुल, खूप इंटरेस्टिंग आहे, बरेचसे लोक नाही युज करत ते, पण स्विंग ट्रेडिंग साठी मला खूप इंटरेस्टिंग वाटलं नाही, की जे स्टॉक्स बाय केले त्याचे जीटीडी टाकून ठेवून दिले, संपलं, ते ऑटोमॅटिक एक्झिक्यूट करून गेले. जीटीडी ओसीओ, जीटीडी सेल वाली फक्त नाही म्हणत आहे, स्टॉप लॉस पण बघायचं. सेलची वेगळी ठेवली, स्टॉप लॉसची वेगळी ठेवली तर प्रॉब्लेम होईल. सो देअरफॉर ओसीओ करा, दोन्ही त्यात करून, जी हिट होईल पहिली, दुसरी ऑटोमॅटिक कॅन्सल. ठीक आहे. सो आय थिंक इकडेच आपण ट्राय करूया आजचं पर्यंत. ज्यादीपर्यंत शिकलो आपण ते प्रॅक्टिस करायला लागेल.
ठीक आहे, लाईव्ह मार्केट सेशन बसा इकडे. आणि नेक्स्ट सेशन मोस्टली आपलं फ्रायडेला होईल. ठीक आहे, आपण टेक्निकल वरती जास्त बघितलं, बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट नाही बघितलं आणि फंडामेंटल्स नाही बघितलं, आपण डायरेक्ट टेक्निकल स्टार्ट केलं. सो फ्रायडे पासून वी विल स्टार्ट विथ व्हॉट इज स्टॉक एक्सचेंज, व्हॉट इज शेअर आणि त्याचे फंडामेंटल बॅकग्राऊंड काय अँड फंडामेंटल अनालिसिस तिकडनं पुढे करेल. ठीक आहे, सो मंडे, सॉरी तुम्हाला विचारायचं राहिलं, मंडे आणि फ्रायडे तुम्ही आहेत अवेलेबल 12 ते 2 असं सेशन ठेवलं तर चालेल. मग मंडे आणि फ्रायडे करू आपण ते. नेक्स्ट एक बॅच स्टार्ट करू मग मंडे फ्रायडे, त्यांना टेक्निकलच्या वरती पहिलं फंडामेंटल्स करू. ठीक आहे, सो मंडे फ्रायडे वी विल स्टार्ट विथ दॅट. डिसेंबर मध्ये 2 तारखेला असतात. हा, डिसेंबरला 2 तारखेला, बट 29ला आता असेल. That's good. 12ची ना. हा, 12 ते 2. 3 तारखेला लग्न होतं घरात. हा, अच्छा. शॉर्ट हा झालं ना. हा हा, ठीक आहे. हा, ट्युजडेला नाहीये मग, मंडे अँड फ्रायडे होईल. ठीक आहे, 5 जणांची बॅच आहे. ठीक आहे, ओके. सो 29ला भेटू, त्याच्या आधी 27-28 प्रॅक्टिस करा. मेनवेल लाईव्ह मार्केटसाठी येऊन बसताय ना, ते पण बसा. मग आता आपला मंडे टू फ्रायडे, मंडे आणि मंडे आणि फ्रायडे 12 ते 2. ट्युजडे आणि थर्सडे ऑप्शन्स आपलं चालू आहे. हा. ठीक आहे, सो आयदर आता हा थर्सडे ठेवणार, त्याच्यानंतर मग आय थिंक तो पण मंडेच मिळेल. मंडे 8:45 असेल तर सेम डे एकत्रच तुम्हाला बसून जाता येईल. या बॅच मध्ये पण बसणार आहे का? हा हा, सो सेम डेज असेल तर तुम्हाला 2दा यायला लागणार ना, त्याच्यापेक्षा एकदा झालं तर होईल. बट हा आत्ताचा वाला नेक्स्ट वाला सेशन तो थर्सडे, थर्सडे नंतर मग डायरेक्ट मंडे फ्रायडे 28, 29. मॉर्निंगला 8:45. 28ला 28ला 8:45चा आहे, तो एकदाच फक्त एक्स्ट्रा यायला लागेल. नंतर 29ला आपला तुमचं सेशन आहे, आणि त्याच्यानंतर मग मंडेला मॉर्निंग पण असेल आणि लेट मॉर्निंग पण असेल. ठीक आहे, चालेल. सो विल रॅप अप द सेशन. काय डाऊट्स आहे त्याच्यात? व्हॉल्युम्स, प्रोफाईल क्लिअर आहे? प्रॅक्टिस करा मॅडम, पण प्रॅक्टिस नाही केलं तर नाही यूज त्याचा. ते माझं शिफ्टिंगचं झालं ना, त्याच्यावर थोडंसं कुठे शिफ्ट होत आहे? बाजूची सिस्टम. अच्छा, तुमचं आता करंट रेंट वरती आहे? नाही, ते पण आहे, पण आम्ही जॉईंट फॅमिली होतो, हा, तर सेपरेट जातोय. हो. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे शिफ्टिंग, म्हणजे मी 3 घरं फिरून येते सकाळपासून. एक तर माझं प्रॉपर जिथे सासर आहे तिथे, नंतर परत इकडे जे नवीन घर घेतलंय ते, परत येताना मम्मीकडे सोडून येते बारकीला. म्हणजे येताना असं 3 घरं फिरून यायला लागतात, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता. नाही, ठीक आहे, समजू शकतो. फक्त पण जे ऍटलीस्ट बेसिक आहे ते टच मध्ये राहा, नाहीतर मग ते मिस झालं तर परत नेक्स्ट बॅच तुम्ही बसायला पाहिजे. ठीक आहे. हा. आणि त्याच्या मागचं ऑब्जेक्टिव्ह काय मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगतो, की डाऊट्स आले तर तुम्ही आता येताय तर त्याचबरोबर सॉल्व्ह होईल, नंतर तुम्ही नाही येणार. त्यापेक्षा आता प्रॅक्टिस मध्ये राहिलं तर टच मध्ये राहील, आणि एकदा फिट झाली गोष्ट तर मग परत जाऊन अभ्यास करायची गरज नाही. ठीक आहे, चलो, तो रॅपअप